बुलेटिनमध्ये यावेळेला मोठी बातमी येते। कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलेला आहे। तपास सुरू असल्यानं हस्तक्षेप करणार नसल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे। दरम्यान या प्रकरणी आरोपी आनंद तेलतुंबडे यांच्या विरोधात एफआयआर रद्द करण्यास हायकोर्टानं नकार दिला। मात्र अटकेपासून 4 आठवड्यांचा अंतरिम दिलासा सुद्धा देण्यात आला आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आमची प्रतिनिधी वैशाली मलेवार यांच्याकडून। वैशाली, का अधिक माहिती या संदर्भात? अगदी 5 मिनिटात निर्णय झालाय। अगदी लागवी ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये केस आली, या आधी देखील भीमा कोरेगावची केस 2 ते 3दा आलेले आहेत वेगवेगळ्या विषयावर। त्यामुळे सुप्रीम किती गांभीर्य आहे ते लक्षात आलं आणि त्यांनी ते सांगितलं की हा विषय मोठा होत आहे आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये दररोज काही नवीन बाबी समोर येत आहेत। त्यामुळे आता कुठल्याही प्रकारचा जो आहे प्रत्यक्ष हस्तक्षेप करणं या केसमध्ये हे योग्य होणार नाही। त्यामुळे आता ही केस जी आहे ती जशी इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन तशीच राहील आणि फक्त त्यांना दिलासा म्हणून आनंद तेलतुंबडे जे आहे त्यांना दिलासा म्हणून फक्त 4 आठवड्याची वेळ दिली नाही। आतापर्यंत त्यांना अटक करण्यात आलेलं नाही। त्यामुळे ते आता बेल करिता अप्लाय करू शकतात, जे लोअर कोर्ट आहे तिथे अप्लाय करू शकतात आणि तिथनं ते काय स्वतःसाठी दिलासा मागवू शकतात। पण प्रत्यक्षात तसं म्हणता येणार नाही की त्यांना त्यांच्यावर जी एफआयआर होती दाखल केली गेली ती वापस घेतली गेलेली नाहीये। त्यात कुठेही हस्तक्षेप सुप्रीम कोर्टानं करण्यापासून नकार दिलेला लागली। निश्चित धन्यवाद वैशाली, तुम्ही दिलेला एकूणाचे सविस्तर माहिती करता।